कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्याम्. दयांचे क्रियास्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिभेशिये. वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे, रसवती ओळंघणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविधी निजपूर्ण, आता चढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसो निठाय, तै वडे भाग्य होय उन्मेषाशी. हे नमस्कारो मी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमभेदकृत्यं, द्वैपायनो विरहकातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं, सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं. सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः, आचरत्यात्मनश्रेयस्ततो याति परांगती. धर्माधिका चौही आतू, पुरुषार्थाची तैची मातू, करावी जयी संघातू सांडील हा. हे तिन्ही जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती. हे माझे कान ऐकती देवही म्हणे. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा. आणि जो आज या ठिकाणी एक निर्वाण महोत्सव संपन्न होत आहे, त्या उत्सवाची असणारी अधिष्ठात्री संत देवता स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु जे जोग महाराज, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे
तुम्ही आम्ही सर्व आज हे माघ शुद्ध दशमीचं पर्व आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, असं तुकोबारायांनी सांगितलं की तुकोबारायांच्या जीवनामध्ये ईश्वर भक्तीच्या पराकोटीच्या संपन्नतेमध्ये भगवान परमात्म्यांनी बाबाजी महाराज चैतन्यांची बाबाजी आपले सांगितलेले नाम या ठिकाणी गुरूंची योजना केली की ज्याला आपण म्हणतो ऐशी कर्मे साम्य दशा येत होय विरेशा तेथ सद्गुरू अपैसा भेटीची गा. ज्या वेळेला आपण आपलं केलेलं अनंत जन्मातली पुण्याई फलद्रूप होण्याची प्रसंग येतो त्यावेळेला गुरु स्वतः होऊन तया भेट देते अवचिताव त्याला भेट देतात. त्याप्रमाणे हे एक महान पर्व आहे. अनादी कालापासून गुरु शिष्य परंपरेमध्ये जी अविच्छिन्न परंपरा राहिलेली आहे त्याच्यामध्ये किंवा ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमते अशा प्रकारचे हे पर्व आहे की ज्या पर्वामध्ये तुकोबारायांना अनुग्रह झाला. आणि त्या पावन दिवशी तुम्ही आम्ही पवित्र श्रीला इंद्रायणच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ जिवंत आहोत. आणि जिवंत असून आपले श्वासोश्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नाही तर ते सार्थ आहे. याचं कारण साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या जवळ आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराज ब्रह्मलीन जोग महाराजांच्या चरणकमलाजवळ बसून आपल्या जीवनाचं परम कल्याण जेणेकरून होईल यासाठी त्यांनी आपल्याला शारीर बल मनोबल आत्मबल बुद्धिबल द्यावं. यासाठी आपण भगवती ज्ञानेश्वरीचा एका श्लोक आपल्यापुढं वाचून दाखवला. त्याद्वारा जणू काही ज्ञानोबराय आणि भगवान परमात्मा आपल्याशी संवाद करीत आहे. आणि त्या संवादाचे जे शब्द आहेत त्या शब्दाचा जो अर्थ आहे ते सांगण्यापाठीमागे त्यांचा जो अभिप्राय किंवा तात्पर्य आहे आणि ती अर्थरूपता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून त्यांचं जे सहाय्य आपल्याला आहे ते होण्याकरता आपण मुमुक्षु किंवा जिज्ञासूच्या भूमिकेत येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत या ठिकाणी चिंतनाला प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे. असो या ठिकाणी की आतापर्यंत संतांच्या अवतारामध्ये या कलियुगामध्ये आणि 20व्या शतकामध्ये जे काही जोग महाराजांनी अवतार धारण करून हे आपला हा जो वारकरी संप्रदाय आहे तो संप्रदाय अत्यंत समृद्ध राहील. आणि ज्या ठिकाणी चंद्र सूर्य असेपर्यंत या हा जो संप्रदाय आहे ह्या संप्रदायाची जी कृती भावना आणि विचार यांची सुसंगती आहे आणि ती अनुष्ठेय आहे. अनुष्ठान करण्याला आवश्यक पण तितकेच आहे आणि त्याच्यामधला साध्य साधन भाव हा अत्यंत नियत आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. ही जी गोष्ट तुकाराम महाराज आपल्याला सांगतात ज्ञानोबर आहे किंवा ही संत मालिका तर या सर्व गोष्टींचा या अध्यात्मातली दिव्य अलौकिक अनुभूती घेतल्यानंतर बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आशयाने त्या ठिकाणी ह्या आशयाची धारणा करून त्यांनी अत्यंत पोट तिरकीने फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारव आहे. तुकोबारायांनी या ठिकाणी भंडारा भामचंद्र गोराडा डोंगराचा रस्ता जाताना किंवा त्या काळामध्ये विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले पिडुजे लागले सकळी कर दीपकी कर्पूर काय सातो विराला तैसा देह झाला तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी 15 दिवसामध्ये साक्षात्कार पांडुरंगाचा बाल वेश घेऊन श्रीहरी भेटला किंवा 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार ब्रह्मगिरी पाठारी वस्ती आंबगिरी पाठारी वस्ती दान केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी निर्वाण जाणवणी आसन घातले ध्यान आरंभिले देवाजीचे विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले पिडुजे लागले सकळीक त्यामध्ये दीपकी कर्पूर कैसा तो विराला तैसा देह झाला तुका म्हणे. तुकोबारायांनी ह्या देह असताना या ठिकाणी देहाविषयीचा अशा प्रकारचा निश्चय केला की आपले मरण पाहिले म्या डोळा झाला तो सोहळा अनुपम्य आनंदी दाटली तिही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. तुकोबारायांनी या देहावर तुळशीपत्र हा देहामध्ये श्वासोश्वास चालू असताना हा देह मी नाही अशा प्रकारचं सर्वत्र केवळ श्री विठ्ठल परमात्माच विराजित आहे अशा प्रकारची दिव्य अलौकिक आध्यात्मिक अनुभूती घेतली
आणि तीच अनुभूती या हृदयातून संपूर्ण जनता जनार्दनाच्या हृदयात संक्रमित करण्यासाठी अलौकिक असं हे अभंग वाङ्मय आपल्यासाठी करून ठेवलं. तर या ठिकाणी संजीवन समाधिस्थ माऊलींनी आपल्याला हे ग्रंथ पंचक देऊन मानव जातीला कायमचा शाश्वत समाधान किंवा रम्य अशा प्रकारची शांती प्राप्त व्हावी म्हणून आजही चंद्रसूर्य असेपर्यंत माऊली आपल्याशी आत्मसंवाद साधत आहे. तसेच सर्व संतांची स्थिती आहे आणि या स्थितीला खरा उजाळा किंवा त्याचा जो काही जीर्णोद्धार त्याचं पुनरुत्थान करण्यासाठी झालेला त्या सर्वांच्या संतांचा एकत्र झालेला अवतार म्हणजे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, की ज्यांनी जसं प्रवाहामध्ये पुराच्या आपण पडलो तर आपण समुद्राला भेटायला जाताना आपल्याला हातपाय हलवण्याची गरज नाही, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. पण ब्रह्मलीन जोग महाराजांनी त्या काळात हे आव्हान स्वीकारलं आणि ह्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने किंबहुना त्यांच्या जीवनकालात जी काही स्थिती होती त्याच्यापेक्षा ती स्थिती अत्यंत दयनीय अशी जेव्हा होईल आणि मानवजात ज्या वेळेला सुखासाठी तळफड करायला लागेल तर जे जे कोणी जिज्ञासू असतील, मुमुक्ष असतील किंवा ज्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला जे काही समाधान आहे, शांती आहे, त्या प्राप्तीची इच्छा होईल तर आंधळा मनुष्य जरी एखाद्या मोठ्या महारस्त्यावर धावला तर त्याला पडण्याची अडखळण्याची भीती नाही. त्याप्रमाणे श्रीमान जोग महाराजांनी जे काही ज्ञानेश्वरीचा अनुवाद या ठिकाणी ब्रह्मलीन मामांच्या किंवा जोग महाराजांच्या त्या ठिकाणी ब्रह्मलीन मारुती बाबा यांच्या समोर सांगितला आणि हा प्रवाह अविच्छिन्न ठेवला. ही एक अलौकिक ऐतिहासिक अशी आध्यात्मिक ऐतिहासिक गोष्ट आहे आणि आपण जर त्याचं अनुसरण केलं तर आता ज्ञानेश्वर कितीही संशोधन झालं किंवा किती पाठभेदाचा निर्णय केला गेला तरी त्यांच्या ह्या अनुभूतीनं जे काही शब्द लिहिले, अनुवाद लिहिला, भाष्य केलं, त्या भाष्याला जर मानवजात अनुसरेल तर त्यांना अत्यंत निर्वेद त्यांचा प्रवास हा मी जन्म आलियाचे आजी फळ झाले साचे अशा प्रकारचा निश्चित त्यांना अनुभूती होईल. अशा प्रकारची एक संस्था त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली. त्यांच्या शिष्य चतुष्टयाच्या द्वारा ती प्रात्यक्षिक आली आणि आत्तापर्यंत शताब्दी होऊन गेली. त्या शताब्दीपर्यंत ती तशीच प्रवाहित राहिलेली आहे. ही त्यांची आपल्यावर असणारी अकारण करुणा वरुणालय अशा ह्या गुरु परंपरेची आपल्यावर असणारी कृपा आहे. आणि त्यांनी ते फक्त आपल्याला तुम्ही म्हणाल की इतकं झालं तरी सर्व लोक कुठं सुखी झाले, सर्व लोकांनी का नाही अनुसरण केलं, आता ह्याच्यामध्ये घेईल त्याचा बोध अशा प्रकारची स्थिती आहे. आणि आपण जोग महाराजांचा कितीही मोठा गवगवा केला, प्रसिद्धी केली, ते जोग महाराजांना अपेक्षित नाही. जोग महाराजांनी जी ज्ञानेश्वरीचा अर्थ केला आणि त्या अर्थाला अनुसरून आपण यथाशक्ती यथामती जे काही अनुष्ठान करू त्याचं त्यांनी सांगितलेलं सदाचार, सद्विचार आणि सद्भावना यांचा आपल्या जीवनामध्ये परिपोष करू तितकी आपली अनुभूती अधिक दृढ होईल. केवळ आपण कीर्तन प्रवचनाद्वारा अनेक प्रकारच्या ग्रंथांचं अध्ययन करून प्रक्रियेच्या द्वारा याचं स्पष्टीकरण केलं तर ते पांडित्य आहे, परंतु त्यांच्या अंतःकरणात संतत्व जागृत आहे आणि त्या संतत्वाच्या भूमिकेवरून त्यांनी याचा अर्थ केलेला आहे. परवा आम्ही वाचलं आणि आमचे एक मित्र पण नेहमी सांगत असतात भागवत महाराज, तर ते रामानंद स्वामींच्या चरित्रात असं लिहिलं. त्यांचे गुरु होते अभिनानंद. त्या अभिनानंद स्वामींचे एकदा पाठ दुखायला लागली तेव्हा त्यांनी एका भक्ताला सांगितलं की तू माझी पाठ तुडून दे. त्यांनी सांगितलं मी तुडवणार नाही, कारण तुमचं जे विग्रह आहे तो पावन विग्रह आहे आणि त्याच्यावर पाय देणं हे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी तुमची पाठ तुडवणार नाही. त्यांनी दुसऱ्या शिष्याला बोलावलं, त्यालाही सांगितलं की तू माझी पाठ तुडून दे. त्यांनी सांगितलं मी तुडवणार नाही, कारण तुमच्या पाठीवर पाय देणं हे योग्य नाही. वास्तविक त्यांचे शिष्य होते पण तरी त्यांनी तयार झाले नाही. नंतर त्यांचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता तर तो महात्मा म्हणजे तो कार्यकर्ता म्हणून तिथं होता, अत्यंत श्रीमंतग्रस्त होता. त्यांनी त्याला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं जरा माझ्या पाठीवर पाय दे, माझी पाठ दुखते. तुम्ही खाली पोटावर झोपा आणि त्यांनी दोन्ही पायांनी त्यांची पाय तुडवून दिली
आणि नंतर तो शिष्य म्हटला त्याला काही कळत नाही, त्याला माहीत नाही, म्हणून त्यांनी तुमची पाठ तुडवली. त्यामुळं त्यांनी सांगितलं की त्यांनी माझी पाठ तुडवली, फक्त पाठच तुडवली, पण त्याच्या अगोदरच तू माझी जीभ तुडवली. कारण का, मी स्वतः सांगत असताना देखील तो ऐकलं नाही. तसं ह्या महापुरुषांच्या ज्या आज्ञा आहेत, ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय जे काय आपल्याला सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचं जर आपण अनुष्ठान केलं नाही आणि त्या संतांचे मोठमोठे पोस्टर काढले, त्यांचा प्रचार प्रसार केला, तर त्यांच्या जीवनचरित्राचं सगळीकडं नाव होईल. अशा प्रकारचं जरी केलं, त्यापेक्षाही प्रत्येक ही जी मानवजात आहे ते अध्यात्म विचाराने संपन्न झाल्याशिवाय, तमेव उपनिषद सांगतं, तमेव विदित्वा अतिमूर्तिमेती नान्या पंथा विद्यते आहे नाही. या ठिकाणी त्या परमात्म्याला जाणलं तरच मनुष्याचा ह्या संसार किंवा भवसागरातून किंवा जन्ममृत्यू परंपरेतून त्याचा उद्धार होतो किंवा तो त्याच्या पलीकडे जातो. याच्याशिवाय दुसरा मार्ग कोणी आहे का? तर जी आपल्याला अहितापासून बाजूला काढणारी, शीत देऊन आपलं संगोपन करणारी श्रुती माऊली, ती श्रुती माऊली सांगते की न अन्य हा पंथा विद्यते अयनाय. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. आणि मग हाच उपाय जर करायचा असेल तर हा उपाय मनुष्य कितीही बुद्धिमान असला स्वतंत्र रीतीनं, तर आचार्य सांगतात की स्वतंत्र रीतीनं त्याने ह्या परमार्थामध्ये आपल्या बुद्धीनं ह्या परमतत्वाचा अन्वेषण किंवा शोध किंवा साक्षात्कार कोणीही करून घेऊ शकत नाही. याला एकच गुरु नावाचं जे तत्व आहे, गुरु ही व्यक्ती नाही, ते आपलं इष्टदैवत आहे. याच्याविषयी आपल्या संप्रदाय परंपरेत अशी धारणा आहे की यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. या ठिकाणी आचार्य सांगतात की ज्याची आपल्या इष्टदेवतेवर जेवढी भक्ती आहे तेवढीच भक्ती जर श्रीगुरूंच्या ठिकाणी असेल आणि जेवढी श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे तेवढीच ईश्वरावर असेल. थोडक्यात ईश्वरो गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिनी व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणा श्री दक्षिणामूर्तये नमः. तर आपले श्रीगुरु हे साक्षात परमात्म्याचं रूप आहे, ती व्यक्ती नाही, ते तत्व आहे आणि परमात्मा तत्व आहे. आणि ते आपल्याला उपदेश करीत आहेत. उपदिशती म्हणजे आपल्या अंतःकरणात शिरून आपल्याला आपल्या कल्याणाचा मार्ग सांगत आहेत. तर त्यांचं अनुसरण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. या भावनेने जर कोणी या साधना करील तर त्याला कितीही कलिकाळ असला तो अत्यंत दुष्कर म्हणजे कलिकाळ हा अत्यंत दुष्कर अशा स्वरूपाचा असला तरीसुद्धा नाथ महाराजांनी भागवतात सांगितलं, जो संतांच्या संगतीत राहतो, संतांच्या आज्ञेचं पालन करतो, असा जो पुरुष आहे तो कलियुगामध्ये देखील कृतयुगामध्येच नांदत असतो. त्याच्या दृष्टीने कृतयुगात सर्वच लोकांना सोहमबोध असतो. सर्वच लोक आपण देहभावना त्यांची कधीही जागृत होत नाही. त्यांच्या लीला विग्रह जो आहे त्या लीला विग्रहामध्ये प्रत्येक बुद्धीतलं स्फुरण आहे की सच्चिदानंद असणारं, देशकाल वस्तू परिच्छेद रहित असणारं, स्वगत सजातीय विजातीय भेदाने रहित असणारं, केवळ एकमेवा द्वितीय असणारं असं जे ब्रह्मतत्व आहे तेच माझा आत्मा आहे. थोडक्यात उपनिषदांचा किंवा चारी वेदांच्या महावाक्याचा जो बोध असतो त्या बोधाची अनुभूती ते घेतात. काळ ही नाथ महाराजांच्या दृष्टीने लोक म्हणतात आता काळ कोणता आलाय, काळ कोणता आलाय, काळ हीच नावाची कल्पना आहे, मरण ही सुद्धा एक केलेली कल्पना आहे. नाथ महाराज म्हणतात की या काळातही काय ज्याचे मन म्हणे मी अमर, जो म्हणेल की मी अमर परमात्मा आहे तर तो अमर परमात्मा स्वरूपच आहे. अशा प्रकारचं संतांनी सांगितलेलं जे जीवन आहे त्या जीवनाची परिपूर्णता आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर ती परमात्मा साक्षात्काराशिवाय होत नाही. कारण परमात्माच एक जगामध्ये पूर्ण तत्व आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं ज्याचं उपनिषदांनी तोंड भरून वर्णन केलं तेच या ठिकाणी गुरूंच्या किंवा आपल्या इष्टदेवतेच्या रूपाने आपल्या जीवनात येऊन साधना आपल्याकडून करून त्या ठिकाणी त्या साधनेचं जे फल आहे आत्मसाक्षात्कार तो आपल्याला प्राप्त करून देत असतात. तर याविषयी आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की ह्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून जेव्हा आपण ज्ञानेश्वरी
गाथा एकनाथी भागवत ही जी वारकरी प्रस्थानत्रयी आहे, ही वारकरी प्रस्थानत्रयी या ठिकाणी पारायण करणं तर चांगलीच गोष्ट आहे. पारायणाच्या द्वारा जे फल प्राप्त होतं तेच फल जे श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन जे आधी करून जे अंतरंग साधनं आहेत त्या साधनांचं अनुष्ठान करतात. तर गीता माऊली नसे जाणे ताणे, लहान मुलगा आणि मोठा मुलगा याचा आईला भेद वाटत नाही. त्याप्रमाणे एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरून करती या, एक ते सर्वजनशी छाया शिविती जयाची. दोन्ही जरी असले तरी ते निजबोधे बराबरी भेटते आत्मया श्रीहरी परिमोक्ष प्रसादी सगळी सर्वाही आथी असं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं फल आहे. ते फल प्राप्त होत असलं तरी सुद्धा ज्याला आपण म्हणतो विशुद्ध स्वरूपातला आनंद जो आहे तो आनंद संतांच्या संगतीत बसून ह्या सत्शास्त्राचं श्रवण जर केलं किंवा आपल्याला जसा जास्तीत जास्त स्वाध्याय करता येईल तेवढा स्वाध्यायपूर्वक त्याचं चिंतन केलं तर मनुष्याला ज्याला आपण म्हणतो आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची काय सांग झाले काहीची आबाई, पुढे चाली तेही आवडीने किंवा पुढे चाली नाही आवडीने, अशा प्रकारची जी अलौकिक दिव्य अशा प्रकारची अनुभूती आहे, ज्याला अनुभव असं म्हणतात, साक्षात्कार असं म्हणतात, ती स्थिती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही स्थिती अशी आहे की आपण वारकरी आहोत आणि या वारकरी संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे ते वेदाचा ज्याला निचोड आपण असं म्हणतो किंवा त्याचं जे काही सार आहे ते सार सर्व संतांनी आपल्या मायबोलीत आपल्याला प्रदान केलेलं आहे. आता केवळ आपल्याला ते शब्द पाहणं किंवा श्रवण करणं त्याच्या अर्थाचं चिंतन करून आपल्याला गुरूंनीच करून दिलेला अर्थनिश्चय त्याचं अनुसरण एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि हे केलं तर मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षण जरी हा बोध आपल्याला झाला तरी आपल्याला बीजभाजूनी केलेली आहे आम्हा जन्म मरण नाही, की अशा प्रकारची स्थिती जी आहे ती स्थिती जी स्थिती परीक्षिती राजाला प्राप्त झाली ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. इतकंच नाही तर यामध्ये आपण जर तारुण्यात किंवा बालपणातच हा भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदाय हे सांगत आहे की या ठिकाणी कौमार आचरित प्राज्ञ प्रल्हादाने आपल्या सौंदर्याला उपदेश केला की कौमार आचरित प्राज्ञ धर्मान भागवतानी. स्वामी महाराज सांगायचे बालपणातच बालकडू ह्या किंवा ह्या अध्यात्माचे धडे ज्या जीवाला मिळतील तो खरोखर भाग्यवान आहे, कारण ज्ञान व्हावं आणि आयुष्य बुरावं अशा प्रकारचं. आता जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जे काही अनंत जन्माच्या पुण्याईने ज्यांना प्रवेश मिळतो आणि निर्वेदपणाने प्रामाणिकपणे जे चिंतन करतात तर त्यांची स्थिती ही आहे की या संस्थेमध्ये असणारा विद्यार्थी हा विश्वाच्या पाठीवर सर्वात जास्त आनंदाचा भागीदार आहे, कारण त्याचं ज्ञान झालेलं आहे आणि आयुष्य उरलेलं आहे. आणि आता त्या उरलेल्या आयुष्यात काय करायचं तर उरले ते हरी तुम्हा समर्पण किंवा उरले उपाधी कारणे ते तो वेचिले दर्शनी. जे आपलं आयुष्य उरलेलं आहे ते सुद्धा दुसरं काय करायचं. स्वामी महाराज म्हणायचे का ज्ञान झालं 4 वर्ष सुटल्यानंतर गुरुवर्य मोठे बाबा सांगायचे, मुलं विचारतात आता आम्ही काय करू, काय जीवनात करायचं हेच तर तुम्हाला शिकवलं, आता काय पुन्हा प्रश्न उपस्थित करता. तत्चिंतनम तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. ही इंद्रायणी माता सुद्धा स्वतःला धन्य मानते. याचं कारण असं आहे की अशा प्रकारचा असणारा साधक वर्ग सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी येतो, नागपूरपासून मुंबईपर्यंत. आणि हे अत्यंत तरुण वयामध्ये या ठिकाणी हा जो अभ्यासक्रम आहे याचं मोठमोठ्या विद्वानांनी जरी चिंतन केलं तरी ते अवाक होऊन जातात. हा काय अभ्यासक्रम काढला जोग महाराजांनी, केवळ त्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी, गीता आणि पंचदशी, विचारसागर या 4च ग्रंथाचं 4 वर्षाचं अध्ययन होतं. परंतु आम्हाला आपल्या आशीर्वादाने जेव्हा भारतवर्षात कुठं कुठं जाण्याचा प्रसंग येतो आणि जेव्हा ह्या विद्वानांच्या मेळाव्यामध्ये चर्चा किंवा प्रश्नोत्तर होतात त्यावेळेला इथल्या 2ऱ्या वर्षाचा मुलगा जे सहजतेने आकलन करू शकतो ते 12-12 वर्षे आमचे बंधुवर्य आत्माराम महाराज आहेत तिथं बसलेले, तर त्यांना 12-12 वर्ष संन्यास घेऊन झालं. संन्यास्य श्रवणम करूयात, वेदाज्ञेचं पालन करण्यात त्यांचा जीवनकाळ चालला तरी त्यांना समन्वय लक्षात येत नाही.
तो समन्वय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याला सहज समजतो. अशा प्रकारचा हा अभ्यास करून गेला आहे की जरी तुम्हाला उर्वरित जीवनामध्ये अभ्यास करू नये असं नाही, जरी तुमची प्रस्थांतरे झाली नाही तरी प्रस्थांतरीचं सार सर्वस्व ज्या ग्रंथांमध्ये आहे त्याचं मूलभूत अध्ययन केलेलं असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येत नाही किंवा त्याच्या ठिकाणी आपल्या जीवनात सुटल्यानंतर काही पोकळी राहिलेली आहे असं वाटत नाही. कारण ज्ञानेश्वरी हा आकर ग्रंथ आहे, विचारसागर पंचदशी प्रकरण ग्रंथ आहे. वेदांताच्या अंगाने जरी समृद्धी झाली परंतु भक्ती सिद्धांत, कर्मविपाकाचा सिद्धांत आणि तत्वज्ञान या सर्वांचा सम्यक सुमधुर समन्वय ज्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे अशा प्रकारचं अध्ययन आणि तेही अधिकारी अशा श्रीगुरूंच्या सान्निध्यात गुरुकुल पद्धतीनं या ठिकाणी होत असल्यामुळं ह्या इंद्रायणी मातेला सुद्धा धन्यता किंवा उत्तरोत्तर आनंद वाटावा अशा प्रकारचं हे वायुमंडल आहे. आणि त्या वायुमंडलामध्ये आपण हे जे जोग महाराजांचं चरणी एक प्रकारचं काही एक शब्दकुसुमांजली समर्पित करायची म्हणून मी आपल्या पुढं एक श्लोक वाचून दाखवला आणि त्याच्यातल्या ओव्या वाचून दाखवल्या. याच्यावर आपण काही फार स्पष्टीकरण करायचं असं नाही, परंतु त्याचा आशय जो आहे तो आपण थोड्या नियोजित वेळेच्या आत त्याचं थोडंसं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करूया. तर स्पष्टीकरण करणारे आपण कोण नाही, परंतु या ठिकाणी गुरुवर्य बाबा या ठिकाणी स्वानंद सुरत निवासी जोग महाराज जसे आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या ठिकाणी थोड्या शब्दांचं उच्चारण करू. हा जो श्लोक वाचून दाखवला तो दैवासुर संपद विभाग योग हा जो 16वा अध्याय आहे त्या 16व्या अध्यायामधील हा श्लोक आहे आणि 16व्या अध्यायामध्ये हा 22 क्रमांकाचा श्लोक आहे. म्हणजे जवळजवळ शेवटचा अंतिम परिसमाप्तीच्या भागामध्ये हा श्लोक आलेला आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्ञानोबा यांनी केलेले विभाग आणि संस्कृत भाष्यकारांनी केलेले विभाग याच्यामध्ये काही भेद आहे. त्यांचं गंतव्य किंवा प्राप्तव्य एकच आहे, परंतु या ठिकाणी शंकराचार्यांनी पहिले 6 अध्याय हे कर्मकांडाचे, दुसरे 6 अध्याय उपासनाकांडाचे आणि तिसरे 6 अध्याय जे आहेत म्हणजे तृतीय षटक ज्याला म्हणतात ते तत्वज्ञान निरूपण करणारे असं मानलेले आहे. परंतु आपण अनुभूतीच्या दृष्टीनं जर पाहायला लागलं तर ज्ञानोबरायांनी केलेलं जे काही निरूपण आहे याचा विभाग आहे तो अकाट्य अशा स्वरूपाचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबराय म्हणतात की 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जो आहे कृतकृत्यश्च भारत या ठिकाणी ज्ञानकांड संपलेलं आहे. ज्ञानकांड संपल्यानंतरही या ठिकाणी तत्वज्ञान झालं तरी सुद्धा मनुष्याला उरलेल्या जीवनामध्ये अनंत जन्मात केलेली साधना आणि त्या साधना करण्याचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट आहे की माझ्या जीवनामध्ये दुःख संबंध रहित केवळ निरस असणारं विशुद्ध सुख आणि तेही उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावं. याचाच अर्थ याला पारिभाषिक शब्दात सांगायचं झालं तर त्याची इच्छा आहे की जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची उपलब्धी घेत प्रारब्ध लेश संपल्यानंतर आपण विधेय कैवल्याला प्राप्त व्हावं. या इच्छेने तो परमार्थात प्रविष्ट झाला आणि मग परमार्थात प्रविष्ट झाल्यानंतर त्याला ज्ञान झालं आणि ते निष्प्रतिबंध ज्ञान होऊनही त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठंतरी आपल्याला पोकळी वाटत असली तर याचाच अर्थ असा आहे की ह्या ज्या योग वासिष्ठा ग्रंथामध्ये 7 भूमिका सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थभाविनी आणि तुर्यगा या 7 अवस्थांचं वर्णन केलं. भाष्यकारांनी किंवा संस्कृत व्याख्याकारांनी कुठेही जीवनमुक्ती विवेक सोडला तर कुठेही या अवस्थांचा विचार केलेला नाही, परंतु हा विचार आपल्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी केलेला आहे. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये आहे आणि विद्यारण्य स्वामींनी जीवनमुक्ती विवेकामध्ये केलेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपल्या मन नावाचं तत्व आहे आणि ते मन तुका म्हणे मन उन्मन जो होय तोरी हे तोरी हे सोय विधी पाळी असं सांगितलेलं आहे की मन जोपर्यंत उन्मन भावाला प्राप्त होत नाही, केवळ बुद्धिनिश्चय आत्मज्ञान एवढं सांगून ज्ञानोबराय सांगत नाही. वेदांताचे प्रकरण ग्रंथ बरेच याच्यावरच अधिक भर देतात, परंतु ज्ञानोबराय सांगतात मात्र बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी रात्रंदिवस मनुष्याने
शास्त्रकार सांगतात की आपण झोपेतून उठल्यापासून परत झोपेत जाईपर्यंत आणि ह्या विषयाचं महत्त्व वाटल्यापासून तर मरेपर्यंत आज सुक्ते अमृते कालम नयेत वेदांत चिंतया, ह्या वेदांत चिंतनात काळ घालावा. पण याच्यासाठी आपल्याला संतांनी एक पर्याय दिला. जरी तुम्हाला तत्त्वज्ञान झालं, दुसरा एक मार्ग आहे की तो मार्ग म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं समाज जीवनाला केलेलं मार्गदर्शन आहे. आणि तो म्हणजे काय, तर ज्ञानोबारायांनी जे साधन केलं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले, असं सांगतात की आपलं जे जीवन आहे ते उरलेलं जीवन जे आहे ते शेवटपर्यंत आपण स्वामी महाराज सांगितले मग काय व्यापार करायचा का, याचा अर्थ त्याने उरलेलं जीवनसुद्धा परमात्म चिंतनामध्येच घालवावं, म्हणजे त्याला उत्तरोत्तर आनंदाची अधिक उपलब्धी होते. हा सर्व विचार या संत साहित्यातून सांगितलेला आहे. आणि हाच विचार या 16व्या अध्यायामध्ये त्याचा अत्यंत परिपोष या ठिकाणी झालेला आहे की 16व्या अध्यायामध्ये आता जाता जाता आपल्याला त्याला धोक्याच्या सूचना देतात की आता घाट सुरू झालेला आहे, सावधानतेने आपलं वाहन चालवा किंवा नजर घटी आणि काही नजर हटी आणि दुर्घटना घटी, अशा प्रकारच्या पाट्या लावलेल्या असतात. तशी पाटी या अध्यायामध्ये लावलेली आहे की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांचं विवेचन करत असताना या ठिकाणी आग्रहाने भगवान आणि ज्ञानोबाराय प्रतिपादन करतात की ही दैवी संपत्ती हिचे तिचे किती 26 गुण सांगितलेले, आसुरी संपत्तीचे 6 दोष सांगितले. परंतु या ठिकाणी म्हणतात की 6 जरी असली, केवढा मोठा अमृताचा साठा असलेलं भांडं असेल आणि त्याच्यामध्ये एक गुंद विष पडलं तर ते सगळं नासून जातं. त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानवान पुरुष सुद्धा ज्ञानोबारायच असे एक संत आहेत की आपल्याला मायेच्या ममतेने सांगतात की या ठिकाणी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाळलेली जरी कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. त्याचप्रमाणे या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय त्या दैवी संपत्तीचं वर्णन करत असताना ही दैवी संपत्तीवान पुरुष जो आहे तो जरी त्रिगुणातीत झालेला असला तरी त्या ठिकाणी त्याच्याकडून लोकसंग्रह नावाचं जे कार्य आहे, लोकांना उन्मार्गगामी होऊ नये आणि त्यांनी सन्मार्गगामी व्हावं यासाठी दैवी संपत्तीनं युक्त असणाऱ्या पुरुषाला लोक दुष्ट लोक देखील आदर्श समजतात आणि त्याच्या सांगण्याचं काही ना काही अनुसरण करत राहतात. ही एक त्याची गोष्ट आहे. दुसरं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख देखील त्याला प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा इतकंच नाही तर ज्ञानोबाराय हे केवळ एक सांप्रदायिक परंपरेचं पंथाचं किंवा धर्माचं जतन करण्यासाठी त्यांचा अवतार नाही. ह्या 16व्या अध्यायामध्ये आमचे सुभाष महाराज सांगत असतात की बरेचसे काही ग्रंथ जे आहेत तर ते ग्रंथ आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात, माहितीचे शास्त्र. जसे लोक इतिहासाचा गणिताचा अभ्यास करतात तसा वेदांताचा किंवा भक्ती सिद्धांताच्या ग्रंथांचा अध्ययन करणं हे माहितीचं तंत्रज्ञान आहे. परंतु कृतीचं तंत्रज्ञान जे आहे ते कृतीचं तंत्रज्ञान ह्या 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की ज्या अध्यायाचं आपण अनुसरण केले असताना तो मनुष्य कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही जातीचा, स्त्री पुरुष बाळ वृद्ध कोणताही असेल, पण त्यांनी जीवनामध्ये केवळ मला समाधान शांती पाहिजे असं त्याचं मत असेल आणि तो कोणत्याही संप्रदायाचा नसेल तरीसुद्धा त्यांनी मानव म्हणून या अध्यायाचं चिंतन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आसुरी संपत्तीचा परित्याग केला, दैवी संपत्तीचं ग्रहण केलं आणि त्याप्रमाणे तंतोतंत त्याच्या जीवनाचे सदाचाराचा परिपोष त्यांनी केला तर त्याला या ठिकाणी खरी शांती लाभल्याशिवाय राहणार नाही, त्याला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संपूर्ण ज्ञानेश्वरीचा हाच धागा आहे, परंतु या ठिकाणी किंवा भगवद्गीतेत हाच धागा आहे. परंतु हे सूत्र या ठिकाणी सांगत असताना ज्ञानोबाराय किंवा भगवान परमात्मा यांनी असं सांगितलं, थोडक्यात सांगितलं की त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनम आत्मनः काम क्रोधस तथा लोभस तस्माद एतत्त्रयं त्यजेत. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना सांगतात की त्रिविधम नरकस्य इदं द्वारं, ही आत्म्याच्या नाशाची ही 3 द्वारं आहेत, 3 दरवाजे आहेत. जर आपल्याला आत्मनाश किंवा आपलं संपूर्ण आपलं जीवन जे आहे ते दुःखमय बनायचं असेल तर त्याच्यासाठी 3 गोष्टी असल्या की दुःखच दुःख तुम्हाला भोगते, स्वप्नात देखील तुमच्या सुखी येणार नाही. तर त्याच्यासाठी कोणतं, तर काम क्रोध आणि लोभ.
काम क्रोध आणि लोभ. काम म्हणजे काय? इदम मे शात इति इच्छा काम शब्दिता. आपल्याला मला हे असावं, मला हे असावं, अशा प्रकारचं जो लोभात्मक अशा प्रकारची जी वृत्ती आहे तिला काम असं म्हणतात. किंवा त्याची इच्छा ही कुमारी झाली, ते कामाची तारुण्य आली आणि त्याची बेशिशी मांडलेली वराडी असं माऊली सांगतात. आणि ते कामना तृप्त झाली नाही, कामाच्या अतृप्ततेत माणसाला जी काही अंतःकरणाची ज्वलनात्मक वृत्ती होते, ज्याला जळाव वृत्ती असं म्हणतात, त्याला किंवा क्रोध असं म्हणतात. तर ह्या क्रोध जेव्हा अंतःकरणात निर्माण होतो तेव्हा हे काम आणि क्रोध आणि दुसरी गोष्ट कोणती की आपल्याला जो अनुकूल विषय आहे त्याची कितीही मिळाला तरी तृप्ती न मानणे, कितीही मिळाला तरी मला मिळतच राहावा आणि तो सर्व मलाच प्राप्त व्हावा, इतरांना प्राप्त होऊ नये. इतकंच नाही, इतरांना जर प्राप्त झाला तर त्याच्यामध्ये त्याला कधी आनंद वाटत नाही. पण कधी कधी आपली हानी झाली तरी चालेल, दुसऱ्याला मात्र दुःखच झालं पाहिजे. अशा प्रकारची जी ज्वलनात्मिका वृत्ती आहे किंवा जी द्वेषाच्या द्वारा जन्म घेते, अशा प्रकारचे काम क्रोध आणि लोभ ह्या 3 वृत्ती ज्या अंतःकरणात आहे, ह्या वृत्ती मनुष्याला दुःख कोणाला नको पाहिजे आहे तर मज लागे दुःख व्हावे असे कोणी भाविना जीवे. कोणाला दुःख व्हावं वाटत नाही. आणि त्याचं जर काही त्याचं वर्म जर काय असेल तर जेवढं दुःख होतं ते काम क्रोध आणि लोभ हे 3 दोष असणाऱ्यांना दुःख निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात तस्माद एतत् त्रयम त्यजेत. म्हणून जर तुम्हाला दुःख नको असेल, तुम्हाला त्याला दुःख संबंध रहित अशा सुखाची उपलब्धी पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या अंतःकरणाला दररोज या ठिकाणी त्याचं परीक्षण करून पहा. दररोज सकाळ संध्याकाळी तुम्ही माझ्या अंतःकरणातला काम काही या ठिकाणी शिथिल होत आहे का? मी क्रोधाला पचवू शकतो का? आणि लोभ जो आहे तो लोभही उत्तरोत्तर कमी होत कसा जाईल. पण मनुष्याला याच्यासाठी साधनशास्त्राने खूप सांगितलेले आहे. सत्संगती सांगितलं, नामस्मरण सांगितलं, काय जप तपादी सांगितलं, दान आदी सांगितलं. ह्या सगळ्या साधनांचा तो आपोआप अवलंब करायला लागतो. पण त्याला पहिल्यांदा हे कळलं पाहिजे का हे दोष माझ्या ठिकाणी आहेत आणि हे दोष त्याला सल्ले पाहिजे की हे दोष आता माझ्या जीवनात जोपर्यंत राहतील तोपर्यंत मला सुखाचा एक शिंतोडा सुद्धा माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने लागणार नाही. असं त्याला जर कळलं तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी सांगतात तस्माद एतत् त्रयम त्यजेत असं सांगतात की काम मनोनी प्रति किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी त्याचा विचिला ओखटी आगवाविषयी. म्हणून मनुष्याने उत्तरोत्तर तुकाराम महाराज जसं म्हणतात नित्य नवा दिस जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सार्थक केला. प्रत्येक दिवस आपला उगवला तर कालच्यापेक्षा आपले दोष किती बोटछेपे झाले याचं जर आपण चिंतन करीत गेलो आणि यासाठी आपण भगवंताला याच्यामध्ये आपल्या संप्रदायामध्ये प्रार्थनेचं महत्त्व अधिक आहे. आपले दोष आपल्या प्रयत्नाने जातील असं नाही. या ठिकाणी आपले प्रयत्न निमित्त असतात, परंतु खरं यासाठी गुरुकृपा, शास्त्रकृपा, ईश्वर कृपा आणि मग आपल्या अंतःकरण कृपा या सगळ्या कृपा जेव्हा एकवटून आपल्याला सहाय्य करते त्याच वेळेला ह्या काम क्रोध लोभाचं समूळ उच्चाटन होतं. आणि ही गोष्ट जी आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये आपण सत्संग किती करतो. लोक जावयाचं जेवढं स्वागत करतात तेवढं साधूचं स्वागत किंवा सेवा करण्याकडे प्रवृत्ती नाही. ज्या दिवशी आपल्या ठिकाणी अशी सद्भावना होईल की या ठिकाणी साधू जीवनात आपले काही क्षण घालवले आणि त्यांच्या जे काही आपल्याला कळेल त्यांनी केलेला उपदेश त्याचं अनुसरण आपल्या जीवनात घडेल तर तोच खरा काळ आहे. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळाचे अशा प्रकाराने झालं तर या ठिकाणी आपल्याला हे दोष कमी होतात. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात त्याचा विचिला मुखटी आगवाविषयी. मनुष्याने हे संपूर्ण ही जी त्रिपुटी आहे काम क्रोध आणि लोभ ह्या संपूर्णपणे याचा परित्याग करावा. आता ह्या परित्याग केल्यावर काय फल प्राप्त होतं ते ह्या श्लोकामध्ये सांगतात की एतै विमुक्तः कौन्तेय तमोद्वारे स्त्रीभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परांगती. या ठिकाणी अर्जुनाला एक संबोधन भगवंतांनी सांगितलेलं आहे. कौन्तेय तू कुंती पुत्र आहे. हे जेव्हा मनुष्य परमार्थाला लागतो तेव्हा अनेक प्रकारचे संकट अगोदर येतात.
आणि ती संकटामध्ये मनुष्याला कधी कधी त्याचं जे सात्विक धैर्य असतं ते खचून जाण्याचा प्रसंग येतो. पण अशा वेळेला त्याला जर ही गोष्ट माहीत असेल की आपल्या याच्यात कल्याण आहे आणि यांच्या परित्यागात आपलं निश्चित कल्याण आहे, ही धारणा त्याच्या ठिकाणी जर त्याने प्रयत्नपूर्वक जतन केली तर तो याच्यातून सुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी भगवान एक आपल्याला सांगतात की हे करत असताना कुंती जी आहे आपल्याला आपण म्हणतो पाहते पांडव अखंड वनवासी परिते देवाशी आठवीती. पांडवांवर कितीतरी संकट आहे, परंतु किती संकट आली तरी पांडव त्या भगवंताला कधी विसरत नाही. त्यामुळे भगवान त्यांना मागे पुढे उभारा आहे, सांभाळित आलिया आघात निवारा आहे याचंही प्रत्यंतर आहे. एकदा कुंती मातेला जेव्हा युधिष्ठिर महाराजांचा अभिषेक झाला आणि भगवान जायला निघाले, भागवतामध्ये आलेलं आहे की यामध्ये जेव्हा जायला निघाले तेव्हा कुंती मातेच्या डोळ्यामध्ये त्यांनी अश्रू पाहिलं. तेव्हा त्यांनी सांगितलं तुला कोणतं संकट आलं की ते मला सांग, मी त्याचं निवारण करीन. तेव्हा तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा आपल्या ह्या नारी जातीमध्ये एक आपल्या भागवत पुराणामध्ये किंवा महाभारतामध्ये कुंती मातेचं जे पात्र आहे तेच एक असं विशेष पात्र आहे की तिनं भगवंताजवळ जे मागितलं ती कुंती माता मागते की विपदा संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु, मला जीवनामध्ये जितकी संकट येतील तेवढी संकट दे. आता हे असं मागणं कोणी मागितलंच नाही ईश्वराच्या सत्तेत. भगवंताने विचारलं असं का मागितलं? विपदा संतुन शाश्वत, पावलं पावली माझ्या जीवनात विघ्न येऊ दे असं आता तू का मागितलं? तर त्याचं उत्तर काय आहे? भवतो दर्शनम यत् स्यात् पुनर्भव दर्शनम. जेव्हा आमच्या जीवनात संकट येतात तेव्हा आम्ही तुझी आठवण करतो आणि तुझी आठवण केली की तुझं आम्हाला दर्शन होतं आणि तुझं दर्शन झालं की अपुनर्भवना मोक्ष आम्हाला प्राप्त होतो. आमच्या जीवनामध्ये दुःख संबंध रहित असं असणारं शाश्वत सुख जे आहे ते सुखाची आम्हाला अनुभूती येते. म्हणून संकट दे. त्यासाठी इथं भगवंताने अर्जुनाला उद्देशून सांगताना तू कुंती पुत्र आहेस, कुंतीचा कौंतेय, कुंतीचा पुत्र तो आहे, तेव्हा जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्याला तू डगमगून जाऊ नकोस. आणि तुला सांगतो येतही विमुक्त हा, येतही म्हणजे हे काम क्रोध लोभ हे जे दोष आहे याच्यातून जर तू मुक्त झाला, ही तमोद्वार ही जी द्वार आहे ही तमोद्वार म्हणजे नरकाची द्वार आहे. म्हणजे जोपर्यंत आपण काम क्रोध आणि लोभ आपल्या जीवनात जतन करून आपलं जीवन यापन करू तोपर्यंत आपण नरकाच्या दिशेने जवळजवळ चाललेलो आहोत. ही खून तो मनाशी चांगल्या प्रकाराने बाळगून ठेव. आणि ही 3 दारं जर तू चुकवली त्या येतही विमुक्त हा, त्याच्यामुळे विशेषण उच्चते विमुक्त हा. याच्यामध्ये काही जरी झालं, अर्जुनाला उर्वशीनं भोग मागितला असताना अर्जुनाला त्याने शाप द्यायला त्यांनी शाप पत्करला परंतु पाप पत्करलं नाही. तेव्हा अशा प्रकारचं जर हे 3 द्वार आहेत ही नरकाची द्वार आहेत असं जाणून यांच्यापासून जर तू विशेष रीतीनं मुक्त झालास आणि तर असा जो पुरुष आहे ना त्यालाच म्हणतात की आचरत्यात्मना श्रेय. श्रेय म्हणजे कल्याण. आपल्या जीवनामध्ये 2 मार्ग आहेत, एक श्रेयस आणि एक प्रेयस असा मार्ग आहे. श्रेयस मार्ग म्हणजे शब्दस्पर्श रूप रसगंध या पंचविषयाची आपल्याला प्राप्ती करून देण्यासाठी मनुष्य जे काही त्या रात्रंदिवस धावत असतो आणि त्या विषयाच्या भोगामध्येच तो कायम लीन झालेला असतो, हे श्रेयस मार्ग आहे, आपलं प्रेयस मार्ग आहे. परंतु या मार्गाने हे जरी आपण शास्त्राच्या अनुसार वर्तन केलं तरी तो मनुष्य विषयी होऊ शकतो, तो जिज्ञासू किंवा मुक्त होऊ शकत नाही. म्हणून निवृत्ती मार्ग सांगितला ज्याच्यामध्ये इहलोकाचे ऐहिकीचे का पारत्र्याचे भोग पायिक झाली या इच्छेचे तरी भोगावे न रुचे मना माझी. सगळे विषय स्वतःहून लोटांगण घेत आले तरी त्यांना भोगण्याची इच्छा त्याच्या ठिकाणी नसावी, हा निवृत्ती मार्ग आहे. आणि हाच मार्ग ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरीचा काय आहे तात्पर्यभूत अशा प्रकारचा आशय आहे. म्हणून सांगतात गुरूंचं नावही निवृत्ती आहे, पण ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मनी निवृत्ती दास्व अवधारितो. जो मनुष्य निवृत्ती परायण झालेला आहे, निवृत्तीचा दास झालेला आहे की मला हा मनुष्य जन्म परत येणार नाही, मी याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, अशा प्रकाराने मी ही जीवनमुक्त अवस्था
याच देहात मी प्राप्त करीन, अशा प्रकारचा त्याचा जर निश्चय असला तर ते म्हणतात आचरत्य आत्मनाश्रेय. त्यांनी खरा आत्म्यासाठी म्हणजे आपल्या आत्म्याचा कल्याण करणारा तो पुरुष आहे. इथं सांगतो वेद की जर तुम्ही या ठिकाणी ह्या मनुष्य जन्मात येऊन जर परमात्म्याची प्राप्ती केली तर खरं तुमच्या जीवनाचं कल्याण झालं. इह चेद वेदीद अथ सत्यमस्ते न चेदे हा वेदीन महती विनष्टे. अशा प्रकारचं सांगतात. जर या जन्मात आलं आणि जर तुम्ही परमात्मा प्राप्ती करून घेतली किंवा वेदीन म्हणजे तुम्ही परमात्म्याला जाणलं, त्याचं आत्मज्ञान करून घेतलं तर तुमचं पूर्णपणे जीवन हे सफल झालेलं आहे. आणि जर तुम्ही अवेदीन त्या परमात्म्याला न जाणता पशुतुल्य अशा प्रकारचं जीवन घालून जन्ममरण परंपरेला युगानुयुग सामोरे जात झाले तर महती विनष्टी, तुमचा सत्यानाश झाला असं समजा, असं वेदच सांगतो. तेव्हा ते सांगतात हा पुरुष जो आहे दैवी संपत्तीची जी लक्षणं आहेत 26 लक्षणं आहेत ती आपल्या ठिकाणी असली पाहिजे. आणि ह्या 6 लक्षणांचे आपल्याला एक प्रकारचं वावडं असलं पाहिजे. ॲलर्जी म्हणतात तशी त्याची ॲलर्जी असली पाहिजे. असं जर असेल तर आचरत्य आत्मनश्रेय. आणि त्याचं कल्याण म्हणजे काय होतं तर तो याची परांगती. तो परांगतीला अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची जी गती आहे की ज्या ठिकाणी प्राप्त झाला असताना पुन्हा मनुष्याला पुनर्जन्माला यावं लागत नाही. हा त्याचा शेवटचा जन्म असतो की हा जन्म झाला की ज्ञानोत्तर जीवनामध्ये फक्त तो अविद्यालेश किंवा प्रारब्धलेश आहे तो भोगून संपवतो. त्याच्या ठिकाणी त्यांनी अनंत जन्मात साचवलेलं जे संचित कर्म आहे त्याचा ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करते. तथा जर हजारो वर्षाचा अंधकार एखाद्या गुहेमध्ये असला आणि त्या ठिकाणी सूर्य तो अंधार कसा आहे पाहायला गेला तर त्या ठिकाणी तो त्याला अंधार दिसत नाही. तो अंधार प्रकाशामध्ये रात्रीचा गुरुवर्य बाबांनी सांगितलं तो अंधारच काय होतो प्रकाश होऊन जातो. अशा प्रकारची स्थिती आहे. संचित कर्म दग्ध होऊन जातं. क्रियमान कर्म जे आहे ते त्याला असंगत्वबोधामुळे लागत नाही. आणि प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध कर्मनाम भोगादेवक्षा प्रारब्ध कर्म तो भोगून संपवतो. आता त्याला जन्म घेण्यासाठी न इच्छा पंचदशिकार म्हणतात नेच्छानापी मोक्षसी. त्याची इच्छा केली तरी सुद्धा त्याला परत जन्माला येता येत नाही. तुकोबारायांसारखे जे अवतारी कोटीतले अधिकारी कोटीतले संत असतात त्यांना जगाच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत अवतार धारण करायचे असतात. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे परत येऊ शकतात. परंतु जो आपल्यासारखा सामान्य मनुष्य आहे त्याला अधिकारी कोटीतले पुरुष आहे त्याला म्हणतात कृतोपास्ती किंवा अकृतोपास्ती. अकृतोपास्ती असेल आणि त्याने जर परमात्म्याचं भजन केलं तत्वज्ञान प्राप्त करून घेतलं आणि पुन्हा जर त्यांनी जन्म घ्यायचा म्हटलं त्याच्याजवळ भांडवलच राहत नाही. अशा प्रकारचे याचा अर्थ ही निश्चित मुक्तीलाच तो प्राप्त होतो. आणि आपण जर पाहिलं लहानपणापासून आत्तापर्यंत ज्याचं जितकं आयुष्य असेल त्याचा जर आपण आढावा घेतला आणि कोणाला विचारलं याचं तुम्हाला सुख किती मिळालं तर कोणी सांगेल की सुख पाहता जवा पाडे किंवा दुःख पर्वता एवढे. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि असेच जन्म जर आपण वारंवार घेत राहिलो आणि अशाच प्रकारचे दुःखाचे झटे आपण सोसत राहिलो तर या ठिकाणी आपल्याला शांती कधी मिळणार, आपल्याला खरं शाश्वत सुख कधी मिळणार. म्हणून ह्या मोक्ष सुखासाठी मनुष्याचा जीव लालायित पाहिजे. आणि ती जी स्थिती आहे की आपण खरोखरच जे जे काही जीवनामध्ये केलं संतांच्या संगतीत शास्त्राच्या संगतीत सत्शास्त्राचा विचार आणि त्याद्वारा आपल्याला मात्र असं वाटतं की मरण वगैरे काही पदार्थ नाही. जन्म आणि मरण संपन्न आपल्या ज्ञानोबारायांनी तर काय व्याख्या करून ठेवली. भाष्यकार सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खरी दुस्तारे कृपया अपारे पायी मुरारे. या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये जी काही जन्ममरण परंपरा आहे ती खंडित करायची असं आपण चिंतन करीत आहोत. परंतु ज्ञानोबाराय आपल्याला अशा भूमिकेत नेतात की आगा उपजने आणि उपजने आणि निमने हे सातचे जे कामाने तो जीवन नको म्हणे संसार हणे. अशा प्रकारची स्थिती आहे की आता या ठिकाणी आपल्याला कधीही मरण येऊ शकत नाही. मरणालाच मरण आलेलं आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा रडती राहत. जे हे कामक्रोध आहे ना हे कामक्रोध तर पळूनच जातात आणि ते रडायला लागतात की आम्हाला याच्या अंतःकरणात स्थान मिळत नाही.
याच्या सहवासात येतात त्यांना सुद्धा काम क्रोध लोक निर्माण होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरा. आम्हाला एक इथं पुरामध्ये गाथा सापडला भास्कर महाराजांना आम्हाला, तर वाढून आम्ही ठरवलं 100-150 वर्षापूर्वीच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, ज्ञानाग्नी लागला त्याच्यामध्ये असा पाठ भेटले, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी आणि ज्ञानाग्नी भरभरा जीवित्वेशी, असं त्याच्यामध्ये पाठ आहे. त्याच्यामध्ये एक पत्र पण आहे, बराच इतिहास आहे, मी कधीतरी एकदा इथं सांगितलं होतं. असं अशा प्रकारची जी स्थिती आहे ती आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर धर्माधिकाचा यातो पुरुषार्थाची तैची मातो करावी दही संघातो सांगिला. मनुष्याला याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी इतकं सूत्र मानव जातीला सांगितलं. आज सकाळी ह्या आमच्या बंधुवरी माऊलींनी हा श्लोक सांगितला, म्हणून मला काही जास्त स्मृतीशक्ती नाही आणि म्हणून त्यातच मी अनुवाद करून सांगतो, साधारणपणे त्यांचा आशय मी सांगतो. तर याच्यामध्ये धर्माधिकाचा यातो, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. तर ते 4 पुरुषार्थामध्ये आपला तर मोक्ष परमपुरुषार्थ आहे असं आपण म्हणतो, परंतु मानव जातीसाठी 4 पुरुषार्थ आहेत. आणि त्या 4 पुरुषार्थापैकी कोणताही पुरुषार्थ प्राप्त झाला करायचा असेल तर काम क्रोध लोभ हे चालणार नाही. अशा प्रकारचा एक संकेत या ठिकाणी भगवंतांनी दिला आणि माऊलीनं त्याचं स्पष्टीकरण केलं. अनेक ओव्या आहेत या ठिकाणी, आम्हाला हे चिंतन करण्याची पहिल्यांदा योग्यताही नाही, परंतु आळंदीला आल्यानंतर आमचे काही संकल्प होते, त्या संकल्पामध्ये काय असा चमत्कार घडला आणि गुरुवर्य ब्रह्मलीन मोठे बाबांनी मला माळ घातली. आमच्या घरात लहानपणापासून सर्वांना माळ, परंतु मीच एकटा असा की सर्वात उशिरा कॉलेज संपल्यावर मी माळ घातली. माझा एक संकल्प होता की जे गुरुजी आपल्याला म्हणतील की तुला माळ घालायची त्यांच्याकडून घालायची, असे एक संकल्प होता. पण मला कोणी भेटलंच नाही, कारण अधिकाऱ्याला श्रीगुरु हा पैसा भेटायचे. तर योगायोगाने स्वामी महाराजांनी सांगितलं की तुला माळ घालायची गुरुपौर्णिमेला इथे. हा नाही ना, तसं नाही झालं ना. कसं ते सांगतो की ते मी इथे 1 महिनाभर राहिलो, तर दररोज बाबांच्या दर्शनाला जायचो. शाळेला असल्यापासून मी त्यांच्याकडे येतच होतो. तर ते काही कधी मला म्हटले नाही माळ घालायची. आणि इथं आषाढी वारी झाल्यानंतर गुरुपौर्णिमेनंतर बाबा संध्याकाळी रात्रीचं उशिरा येत असत. पण ते आले आणि स्वामी महाराजांनी सांगितलं तू गुरुपौर्णिमेला ये, तुला माळ घालायची. म्हटलं बरं आता स्वामी महाराज म्हटले. मी गेलो तिथं माळ घेऊन पौर्णिमेला आणि संध्याकाळी, तर त्यांनी सांगितलं मी पुन्हा करून त्याच्यासाठी आलो. आणि ते स्वामी महाराज म्हणजे मी संन्यासी, तुझा माझा काय संबंध, मी नाही माळ घालणार तुला. म्हटलं तुम्ही म्हटले होते, जरी म्हटलं असलं ना तर मग तू आता माझ्याकडून माळ घालू नको, मोठे बाबांच्याकडून माळ घाल. आणि ती माळ त्यांनी माझ्या हातात दिली आणि बाबांना जाऊन त्यांना सांगितलं स्वामी महाराजांनी पाठवलं. मी गेलो आणि बाबांना सांगितलं की मोठे बाबांनी आपल्या स्वामीजींनी सांगितलं. ते म्हटले फारच ठीक गोष्ट आहे, पण तुला माळ घालतो, मंत्र देतो, पण स्वामी महाराजांना जाऊन सांगतात मी माळ घालते. तर मी गेलो आणि तिथं त्यांना विचारलं, सांगितलं की मी माळ घालून आलो आणि तुम्हाला सांगायला सांगितलं. अरे ते मी तुला विनोदाने म्हणलं तू तर खरंच घालून आला म्हणते. जाऊ दे असू दे म्हणे, तू आता इथून पुढं माझं ऐकशील, असं ते बोलले होते म्हणून सांगितलं. तर अशा प्रकाराने कोणत्या ना कोणत्या रीतीनं ही जी जोग महाराजांची परंपरा आहे जी अनादिकालापासून होती, त्याच्यात साक्षात भागीदार होण्याचं भाग्य त्यांच्याच कृपेनं लाभलं. आता गुरुवर्य चंद्रन नाना ह्या मला पितृतुल्य आहे, मारुती बाबा सर्वच अध्यापक, त्यामुळं त्यांची आज्ञा म्हणून आमचं स्वरयंत्र काम करत नाही. पण आता नाना म्हटले तर त्यांचं आज्ञेचं पालन, नानांनी सांगितलं हरे राम हरे कृष्ण करायचं आणि लगेच पुंडलिक करायचं. एवढ्याच समोर बसल्यानंतर आता तेवढं करण्याची धाडस आपल्या ठिकाणी नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही शब्दकुसुमांजली जी आहे ती या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या चरणी, ह्या वारकरी संस्थेच्या सर्व अध्यापकांच्या आणि गुरुबंधूंच्या चरणी समर्पित करायचे. आणि आम्हाला मरणाच्या अव्यवही एक क्षण का होईना हे जे तत्व आहे, हे जो आत्मसाक्षात्कार आहे तो आम्हाला व्हावा आणि आम्हाला पुन्हा विधेय कैवल्याला प्राप्त होण्याचं भाग्य प्राप्त व्हावं. आणि ह्या संस्काराने जर आम्हाला ज्ञानोत्तर भक्ती
उत्कर्ष आपल्या जीवनात जन्मोजन्मी राहावा तर तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. बाबा म्हणत असतात आम्हाला किती काय जन्म येणार पण वारकरी संस्थेत आम्हाला सेवा करता आली पाहिजे. असे किती जन्म आले तर बाबा कधीच कंटाळणार नाही. बाबांचा अधिकार वेगळा आहे, आपण ते म्हणू शकत नाही. परंतु आपल्याला मात्र या ठिकाणी हे विधेयक कैवल्य किंवा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा परम आस्वादन करीतच अशाच प्रकारची आमची जीवनयात्रा व्हावी अशी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या, भगवान संत सम्राट माऊलींच्या, सर्व संत मांदियाळीच्या आणि मातृपितृ तुल्य असणारे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सज्जन साध्वीच्या चरणारविंदी प्रार्थना करून या ठिकाणी चिंतनाला विराम देत आहे. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. कुंडली वरदा विठ्ठल श्री